भारतीय जनगणना 2027च्या प्रक्रियेला ठाणे जिल्ह्यात सुरुवात झाली असून जिल्हा प्रशासनानं यासाठी कंबर कसली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं होणाऱ्या या जनगणनेसाठी ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून 6 एप्रिल रोजी कार्यालयातील 5व्या मजल्यावरील समिती सभागृहात फील्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. तहसीलदार सचिन चौधर यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या प्रशिक्षण वर्गातून जिल्ह्यातील तांत्रिक मनुष्यबळ सज्ज केलं जात आहे. प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार या प्रशिक्षणासाठी 32 जणांच्या 2 स्वतंत्र बॅचेस तयार करण्यात आल्या असून एकूण 64 फील्ड ट्रेनर्सना प्रशिक्षित केलं जात आहे. हे प्रशिक्षण 11 एप्रिलपर्यंत चालू राहणार असून मास्टर ट्रेनर म्हणून कल्याणचे तहसीलदार विनोद भामरे आणि तहसीलदार स्वाती घोंगडे हे तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षणात प्रामुख्यानं जनगणना 2027चा पहिला टप्पा असलेल्या घर यादी आणि घरगणनेवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय. डिजिटल स्वरूपामुळे यावेळेला प्रगणकांना कागदी अर्जांऐवजी CMMS पोर्टल आणि HLBC ॲपचा वापर करावा लागणार आहे. या ॲपचं तांत्रिक ज्ञान, जनगणना कायदा, नियम आणि त्याची माहिती संकलनाची प्रक्रिया याबाबत या 64 फील्ड ट्रेनर्सना हँड्स ऑन ट्रेनिंग दिलं जात आहे. 27 एप्रिल ते 8 मे या कालावधीत प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अधीनस्थ असलेल्या 9 चार्जमधील सुमारे 4000 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.